तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। म्हणजेच रथसप्तमी का साजरी केली जाते, रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू घालतात तर ते दूध कसे आणि का उतू घालावे, तसेच या दिवशी पूजा कशी करावी, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। माघ शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते। या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला। या दिवशी सूर्यदेवांचा जन्म झाल्यामुळे रथसप्तमीचे महत्त्व सूर्यदेवाच्या दर्शनामुळे आहे। या दिवशी सूर्यदेव 7 घोड्यांनी ओढलेल्या रथावर स्वार होऊन प्रकट झाले होते, म्हणूनच ही सप्तमी तिथी रथसप्तमी म्हणून ओळखली जाते। तर यावर्षी मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी रथसप्तमी साजरी केली जाणार आहे। सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी। माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला सूर्यपूजन करण्याची पद्धत आहे। या दिवशी आपण सूर्याची मनोभावे पूजा केली तर आपल्याला निरोगी आणि चांगले